नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत. असे 10 प्रश्न जे वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? या ठिकाणी 4 पर्याय पहा आणि उत्तर जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगा. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पंजाबराव देशमुख. श्रद्धानंद छात्रालय पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न पहा, हाजिरा बंदर कोणत्या राज्यात आहे? हाजिरा बंदर कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा आणि उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात राज्यामध्ये हाजिरा बंदर आहे. पुढील प्रश्न पहा, तुम्हास जर 1 वर्षाची बेगमी करावायची असेल तर धान्य पेरा, 100 वर्षाची बेगमी करावायची असेल तर माणसे पेरा, असे कोणी सांगितले आहे? हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. पर्याय पहा, कर्मवीर भाऊराव पाटील. दुसरा पर्याय गोपाळ गणेश आगरकर. तिसरा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा पर्याय आहे गाडगे महाराज. विद्यार्थी मित्रांनो, जर उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? पहा, तुम्हास जर 1 वर्षाची बेगमी करावायची असेल तर धान्य पेरा, 100 वर्षाची बेगमी करावायची असेल तर माणसे पेरा. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी असं सांगितलं होतं. ओके, पुढचा प्रश्न पहा, पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची विष्णुशास्त्री पंडित यांनी स्थापना केली असून कोणत्या वर्षी स्थापना केली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची विष्णुशास्त्री पंडित यांनी स्थापना केली असून स्थापना कोणत्या वर्षी केली असा प्रश्न आहे. पर्याय पहा, 1966, 2025, 1977, 1866. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1866. 1866. पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? पर्याय महाराष्ट्र. दुसरा पर्याय आहे मध्य प्रदेश. तिसरा पर्याय उत्तर प्रदेश आणि चौथा पर्याय आहे राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोपा आहे, सर्वांना उत्तर माहिती आहे. तर योग्य उत्तर आहे राजस्थान. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणतं आहे? राजस्थान राज्य आहे. पुढचा प्रश्न पहा, कोलकाता बंदर कोणत्या राज्यात आहे? कोलकाता बंदर कोणत्या राज्यात आहे? पर्याय ओरिसा, तमिळनाडू, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. कोलकाता बंदर पश्चिम बंगाल राज्यात आहे. पुढचा प्रश्न, श्रद्धानंद छात्रालय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केले? काय म्हटलं आहे? श्रद्धानंद छात्रालय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केले? पर्याय पहा, शिमला, गडचिरोली, पंढरपूर, अमरावती. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे अमरावती. अमरावती या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धालय छात्रालय सुरू केले होते. अमरावती लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, स्वतंत्र भारतात पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? प्रश्न नीट वाचायचा आहे. काय म्हटलं आहे? स्वतंत्र भारतात पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? पर्याय पहा, 1851, 1951, 2011, 1952. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1951. 1951. स्वतंत्र भारतात पहिली जनगणना 1951 या वर्षी झाली. पुढचा प्रश्न पहा, अमरावती येथे सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणत्या वर्षी सुरू केले? पर्याय पहा, 1826, 2026, 2025, 1926. मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1926. लक्षात ठेवायचं आहे. अमरावती या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केलं. कोणत्या वर्षी? तर 1926. मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा, भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा आहे? भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा आहे? पर्याय पहा,
1855, 1954, 1966 आणि 1955. तर मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1955. भारतीय नागरिकत्व कायदा 1955. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 10 प्रश्न आपण बघितलेले आहे. 10ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.